जैन हिल्स येथे फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया फालीच्या 11व्या अधिवेशनाचा तिसऱ्या सत्राचा रविवारी समारोप झाला. इनोव्हेशन व ॲग्रीटेक बिझनेस प्लॅन स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी सन्मानित देखील करण्यात आलं. त्याचप्रमाणे व्यासपीठावर इनोव्हेशन व बिझनेस मॉडेल स्पर्धेतील परीक्षकांसह जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल पाटील, सुनील गुप्ता, अभिजित जोशी, UPLचे अमोल फाळके, अजिंक्य तांदळे, राकेश कुमार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल करणारे आणि भविष्यात कृषी क्रांती घडविणारे अनेक विविध स्टॉल या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मांडले होते. फालीसोबत जोडल्या गेल्यानं आपल्या आयुष्यात झालेल्या बदलासंदर्भातले अनेक जिवंत उदाहरण देखील यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी या व्यासपीठावरून व्यक्त केले. या संपूर्ण उपक्रमाबद्दल जैन उद्योग समूहाचे अनिल जैन यांनी माहिती दिली आहे. फ्युचर लीडर्स ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर म्हणजे फलीच्या जे आपलं एक ॲन्युअल वार्षिक समारंभ होतो त्याच्यात 1100 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे. जवळजवळ 15 कंपन्या किंवा बँका ऑर्गनायझेशन याला सपोर्ट करण्यासाठी इथे आलेले आहेत. आणि जे एक इनोव्हेशन म्हणतो, नवीन तंत्रज्ञानामागे साठी मुलामुलींची जी तळमळ आम्हाला दिसते, ते एक त्यांची जिज्ञासा जी दिसते, अभ्यास करण्याची त्यांची जी तयारी दिसते, त्याच्यामुळे भारतीय शेतीचं भवितव्य नक्कीच फार उज्ज्वल राहील आणि होईल अशी एक मनाला खात्री वाटते. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की जी मुलं आणि मुली ज्या फलीमधनं पुढे आलेले आहेत त्यातले बरेचसे आमचे जे अलुमनाई आहेत ते इथं आलेले आहेत, जवळजवळ 15. आणि त्यांच्याही सक्सेस स्टोरीज आहेत की त्यांनी एकतर चांगली शेती केली, वेगळी शेती केली, व्हॅल्यू ॲडेड ॲग्रिकल्चर केलं, किंवा शेतीच्या बरोबर जोडधंदा केला किंवा रुरल बिझनेस केला. कारण की विषय सर्वात महत्त्वाचा आहे ना की शेती अशी करावी की प्रत्येक शेती करणाऱ्याने एक आपण उद्योजक आहोत म्हणून, म्हणजे ही इज अ प्रोड्युसर, म्हणजे नुसती कोणी इंडस्ट्री करतो म्हणून तो प्रोड्युसर नाही, शेतकरी स्वतः उद्योजक आहे. आणि हे सर्वात महत्त्वाचं त्यांच्या मनावरती बिंबवून आज मुलं आणि मुली एक नवीन तंत्रज्ञान आपल्या मनात घेऊन पुढे जी वाटचाल करत आहे. आपण आता आजकाल बरंचसं वाचतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काय, आणि ह्या दुसऱ्या नॉर्मली आपण विचार करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काहीतरी सॉफ्टवेअर किंवा कुठेतरी कॅलिफोर्निया अमेरिकेत होणारा विषय. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही मुलं मुलीसुद्धा इथे आता आत्मसात करून ह्याच्या पुढे शेतीमध्ये जे काही काम करते तिथे लावतील. हा आमचा एक म्हणजे अट्टहास आहे की जगातील सर्वोत्तम जे आहे तेच ह्या मुला मुलींना मिळायला हवे, एक नॉलेज म्हणा किंवा इन्फॉर्मेशन म्हणा. आणि त्याच्या योगे त्यांनी पुढे जाऊन असं काम करावं की ज्या योगे नुसतं भारतीय शेती चांगली होईल, त्यांचं स्वतःचं आयुष्य आणि जीवनमान इम्प्रूव्ह होईल, पण भारताचं जी ॲग्रिकल्चर, आणि आपण म्हणतो शेती भारताचा कणा आहे, इंडिया इज अ ॲग्रेरियन कंट्री असं आपण जे म्हणतो, तर त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन करून आज भारत जगात जास्तीत जास्त कृषी प्रधान निर्यात जास्त कशी करू शकेल हेही एक महत्त्वाचं आहे. आपण बरंचसं वाचतोय आजकाल, ट्रम्प टॅरिफ लावत आहेत किंवा असं होईल किंवा तसं होईल, तर त्याच्यामुळे बरेचसे काही नॉर्मल आपण जे एक्सपोर्ट करतात ते कदाचित कमी होऊ शकतात ते टॅरिफ वाढल्यामुळे. पण ॲग्रिकल्चरचं एक्सपोर्ट वाढणं तेवढंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आणि तेच काम आपले शेतकरी आणि हे नवीन मुलं आणि मुली जे शेतकरी बनतील आणि जे काम करतील त्याच्यातनं बरंचसं चांगलं अजून काही निघेल. दुसरं असं म्हणेल की आपण जसं म्हणतो की IPL मध्ये सुद्धा आता 14 वर्षाचा मुलगा, 15 वर्षाचा मुलगा, म्हणजे एक तरुण आणि तरुणी जे आहेत ते भारताचं भविष्य आहे. तसं शेतीसाठी ही जी मुलं आणि मुली आहे तेच नक्की भारताचं भविष्य ठरतील अशी मला खात्री आहे. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.